dear student. Today we are going to learn activity number 17, standard 8th, general science. Okay, general science activity number 17. This is our bridge course activity number 17. In this activity we have to learn matter, elements, symbols of elements, reference standard 7 textbook, chapter number 14, elements, compounds and mixtures. Learning outcomes आहे to understand and explain daily uses of matter, elements and their properties, state of matter and their effects. यामध्ये आपण लेट्स टेक ए लुकमध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे. व्हॉट इज मॅटर? An object made up of certain substances is called matter. The term matter is also used as synonyms of substance. Substance म्हणजेच matter, पदार्थ ज्याला म्हणतोय आपण. A chemical substance is a form of matter that has constant chemical composition and characteristic. ओके, यासाठी आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिली आहे. फिल ए ग्लास ऑफ वॉटर अप टू ब्रीम, ड्रॉप ए स्मॉल स्टोन इन इट, व्हॉट हॅपन? टेक ए बॅलेन्स, मग एक बॅलेन्स घ्या मोजण्यासाठी. एका पारड्यामध्ये एक छोटा दगड घ्या आणि दुसऱ्यामध्ये ए बिग स्टोन. व्हिच पॅन डज गोज डाऊन? व्हाय? मास अँड व्हॉल्यूम आर द टू इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. म्हणजेच पदार्थाला वस्तुमान असतं आहे आणि आकारमान असते आहे. मास म्हणजे वस्तुमान आणि व्हॉल्यूम म्हणजे आकारमान. म्हणजेच मास अँड व्हॉल्यूम आर द टू इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. मेनी काइंड्स ऑफ मॅटर फाउंड इन नेचर आर इन प्युअर फॉर्म, दॅट इज दे कंटेन ओनली वन कन्स्टिट्युएंट. म्हणजेच एकच प्रकारचा जर पदार्थ असेल तर तो प्युअर फॉर्ममध्ये सापडतो. इन सायंटिफिक लँग्वेज matter is made up of only one constituent is called substance. For example, gold found in pure form, diamond, water, chalk, other kind of matter made up of two or more substances are called mixtures. Matter मधलं आपण पाहिलं, मिक्सचर म्हणजे काय असते? एकापेक्षा जास्त पदार्थापासून बनलेलं असते. मग एलिमेंट म्हणजे काय होते? ऑल सबस्टन्सेस आर मेड अप ऑफ एक्स्ट्रीमली टीनी पार्टिकल, छोटे पार्टिकल्सनी बनलेले असतात. द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ ए सबस्टन्स आर कॉल्ड मॉलिक्यूल. ए सबस्टन्स हुज मॉलिक्यूल्स आर मेड अप ऑफ वन ऑर मोर ॲटम्स अँड आर एक्झॅक्टली अलाइक इज कॉल्ड एलिमेंट. म्हणजेच एलिमेंटमध्ये, मूलद्रव्यामध्ये सर्व जे ॲटम्स असतात ते सारखे असतात. अलाइक म्हणजे सिमिलर. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आपण बघू. We do not get different substances by the decomposition of element. The smallest particle of element are made up of only one type of atom. The mass and volume of atom, different elements are different. Look at here diagram. Hydrogen, single bond, nitrogen, triple bond, N2 आणि ऑक्सिजन डबल बॉन्ड. ओके, म्हणजेच ऑक्सिजनच्या एका मॉलिक्यूलमध्ये 2 ॲटम ऑफ ऑक्सिजन असतं. तर नायट्रोजनमध्ये या ठिकाणी बघतो यामध्ये आपण N2, पण यामध्ये काय आहे? 3 यांचा बॉन्ड आहे आणि हायड्रोजनमध्ये सिंगल बॉन्ड आहे. हे पण आपण या ठिकाणी बघत आहोत. इन नेचर ऑक्सिजन फाउंड इन गॅसियस स्टेट. 2 ॲटम्स ऑफ ऑक्सिजन combine to form molecule of oxygen. In air, oxygen is always found in molecular form. ओके, म्हणजेच ऑक्सिजन हा मॉलिक्यूलच्या स्वरूपामध्ये आढळतो निसर्गामध्ये. क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. वी क्लासिफाईड एलिमेंट्स इंटू 3 ग्रुप्स: मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटॅलॉइड्स. मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटॅलॉइड्स. Metals example iron, copper, mercury. These are the metals. Phosphorus, chlorine, carbon. These are the non-metals. Arsenic, silicon. These are the metalloids. Means metalloids are the metals which have both properties of metals and non-metals. Symbol of elements आपल्याला माहिती आहे. सिम्बॉल म्हणजे शॉर्ट फॉर्म म्हणतोय आपण. जनरली
सिम्बॉल जसं कार्बन आहे पहिलं कॅपिटल अक्षर लिहिले जाते, पण या ठिकाणी जर कॅल्शियम असेल किंवा क्लोरीन असेल तर 2 लेटर पाहिजे आहे, म्हणून या ठिकाणी Cl लिहिले जाते. द सायंटिस्ट बर्झेलियस वॉज द फर्स्ट टू यूज द प्रेझेंट मेथड युझिंग for symbols for elements. The symbol of elements is written in English script. First letter is always capital letter. For example, hydrogen. Okay. हे आपण भाग अभ्यासल्यानंतर आपण या ठिकाणी अभ्यासूया. When the initial letter name of the two or more element is the same, the pair of letter is used. आणि त्यामधलं पहिलं लेटर हे कॅपिटल असते आणि दुसरं स्मॉल असते. जसं नायट्रोजन पहिलं अक्षर कॅपिटल आहे. निकेलमध्ये 2 लेटर आहे. Ni ही त्याची सिम्बॉल आहे. पहिलं कॅपिटल आहे N आणि दुसरं I स्मॉल आहे. एव्हरी एलिमेंट शोज 1 ॲटम. सिम्बॉल शोज 1 ॲटम. हायड्रोजन सिम्बॉल आपल्याला माहिती आहे हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, फॉस्फरस, सल्फर. ओके. सिल्वर ज्याला लॅटिन नाव आहे या ठिकाणी आर्जेंटम, म्हणून सिल्वरचं सिम्बॉल Ag आहे. गोल्डला लॅटिन नेम औरम आहे म्हणून Au आहे. कॉपर क्युप्रम आहे म्हणून Cu आहे. आयर्न फेरम आहे म्हणून Fe आहे. मर्क्युरी हायड्रार्जिरम आहे म्हणून Hg आहे. टंगस्टम वुल्फ्रॅम आहे म्हणून W आहे. म्हणजेच सिम्बॉल्स ह्या इंग्लिश नेमवरून आणि लॅटिन नावावरून दिल्या जाते. अलॉईज म्हणजे काय होते? ए होमोजिनियस मिक्सचर ऑफ 2 or more metals or non-metal is called alloy. Stainless steel is an alloy of iron. स्टेनलेस स्टील, जे आपल्या घरी स्टेनलेस स्टीलचे भांडे असते, हे अलॉय आहे, मिक्सचर आहे. कशाचं मिक्सचर आहे? आयर्न, क्रोमियम, कार्बन अँड निकेल. त्याचप्रमाणे ब्रास आणि ब्रॉन्झ हे सुद्धा एक्झाम्पल ऑफ अलॉईज आहे. लेट्स प्रॅक्टिसमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आपल्या वहीमध्ये काय लिहायचं आहे ते पण आपण या ठिकाणी अभ्यासूया. आपल्याला माहिती असेल आपल्या वहीमध्ये आपल्याला काय लिहायचं आहे. ओके. Answer the following. Find out odd one out. यामध्ये कार्बन, सल्फर, क्लोरीन, यामध्ये सिलिकॉन हा ऑड वन आउट राहणार आहे कारण हा मेटॅलॉइड आहे. फाइंड आउट द मिक्सचर फ्रॉम द गिवन सबस्टन्स. यामधलं मिक्सचर कोणतं आहे? ओके. लेमन ज्यूस मिक्सचर आहे. ओके. त्यानंतर स्टील हे मिक्सचर आहे. त्यानंतर कोल इज ऑल्सो मिक्सचर. सॉल्ट मिक्सचर, ब्रॉन्झ मिक्सचर आहे. ओके. हे आपण या ठिकाणी मिक्सचर्स जे आहे ते आपण या ठिकाणावरून वेगळे काढलेले आहे. ओके. त्यानंतर मित्रांनो हे आपल्याला लिहायचं आहे वेगळं. ओके. त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 2 कडे वळूया. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय आहे? राईट डाऊन द नेम ऑफ द एलिमेंट स्टार्टिंग विथ द लेटर C. पहिला एक एलिमेंट आहे तुम्हाला माहिती असेल कार्बन. ओके. दुसरा आहे क्लोरीन. त्यानंतर तिसरा आहे कॅल्शियम. ओके. दीज आर द एलिमेंट स्टार्टिंग फ्रॉम द लेटर C. ओके. त्यानंतर आपण या ठिकाणी दुसरा बघूया. व्हिच एलिमेंट्स आर प्रेझेंट इन एअर? राईट देअर सिम्बॉल. एअरमध्ये कोणते एलिमेंट्स राहतात? ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड मधला कार्बन. त्यानंतर हेलियम पण राहते आहे. सर्वात जास्त प्रमाण नायट्रोजनचं असते. त्यानंतर ऑक्सिजन, त्यानंतर कार्बन डायऑक्साईडमधला कार्बन, हेलियम, निऑन, ऑर्गन हे दुर्मिळ वायू पण असतात. दीज आर द एलिमेंट प्रेझेंट इन द एअर. लीड अँड टीन एलिमेंट्स हॅव देअर सिम्बॉल टेकन फ्रॉम लॅटिन. राईट देअर सिम्बॉल. आपल्याला माहिती आहे लीड जे आहे याला प्लम बम म्हणतात. काय म्हणतात? प्लम बम. आणि प्लम बम म्हटल्यामुळं लीड जे आहे सीस जे आहे त्याचे सिम्बॉल काय आहे? Pb आहे. टीन जे आहे, टीन म्हणजेच ज्याला आपण स्टॅनम म्हणतो आहे. टीन म्हणजे स्टॅनम ज्याला कथिल म्हणतो आणि म्हणून याची सिम्बॉल कथिलाची काय आहे? SN आहे. ओके. टीनची सिम्बॉल SN आहे, स्टॅनमवरून घेतली आहे. लीड म्हणजे प्लंबम आणि त्याची सिम्बॉल Pb आहे. ओके. हे पण आपल्याला समजलं असेल.
त्यानंतर आपण नेक्स्ट आपण या ठिकाणी घेऊया स्टेनलेस स्टील अलॉयज आहे, 3 अलॉय आहे, संमिश्र आहे, कन्स्टिट्युएंट एलिमेंट आहे. स्टेनलेस स्टीलमध्ये आयर्न असते, कार्बन, क्रोमियम, निकेल असते. मग ब्रासमध्ये काय असते? ब्रासमध्ये कॉपर असते, तांब आणि जस्त असते. तांब आणि जस्त म्हणजेच झिंक असते आहे. ओके, ZnC झिंक. ओके, त्यानंतर आपण बघूया ब्रॉन्झमध्ये काय असते? कॉपर असते आहे आणि स्टॅनम आताच आपण बघितलं SN असते आहे, टीन असते आहे. म्हणजेच काय असते यामध्ये आपल्याला लिहायसाठी कॉपर आणि टीन असते आहे. कॉपर आणि टीन ब्रॉन्झमध्ये असते, कासे ज्याला म्हणतो. ब्रास म्हणजे पितळमध्ये तांबे असते आहे आणि झिंक असते आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला या लिंक्स आपण अभ्यास करता येईल. माझा हा व्हिडिओ आवडल्यास माझे राजकुमार तिरवानी यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावं आणि आपल्या मित्रांना शेअर करावं. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.